तिकडे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठा पूर आलाय आणि या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू या गावांनाही बसलाय। घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलाय। कुरुंदा गाव जलमय झालंय। नजर जाईल तिथवर पाणीच पाणी असल्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। आपले प्रतिनिधी संजय घवाड सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, सध्याची काय परिस्थिती आहे? पाणी ओसरू लागलंय का? काल रात्री हिंगोलीतील वसमत तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस आलता। त्या पावसामुळे आसना नदीला मोठा पूर आला आणि पाहता पाहता या पुराचं पाणी कुरुंदा, सेलू, आंबा, सुकळी या 3-4 गावात पोहोचलं होतं। परंतु प्रशासनाने तात्काळ कारवाई करत मदत पोहोचवली आणि आता मात्र गावातील पाणी हळूहळू ओसरत आहे। परंतु या पाण्यामुळे गावाशेजारील 100 एकरच्या वर जमिनीवर लावलेले पिकं वाहून गेलेली आहे। मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे। सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? काय अंदाज आहे? आज आणि उद्याही पाऊस बरसू शकतो का? अजूनही सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि पावसाच्या हलक्या हलक्या सहरी मधून येतच आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाही अजून तिथं कार्य करण्यास पावसाचा चांगलाच अडथळा निर्माण होत आहे। संजय, या पावसामुळे आणि खास करून पुरामुळे शेतकऱ्यांची चिंता कशी वाढली आहे? एकीकडे मागील 1 महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस नव्हता, त्याच्यामुळे शेतकरी हैराण होता। परंतु मागील 2-3 दिवसापासून चांगला पाऊस झाला। शेतकऱ्यांनी पेरण्याला सुरुवात केली। परंतु ह्या नदीला आलेल्या पुरामुळे 4-5 गावातील सर्व जमीन ही वाहून गेलेली आहे। त्यांनी पीक लागवड केलेली। संजय, त्याचबरोबर वीज पुरवठ्याची काय स्थिती आहे? वीज पुरवठा खंडित आहे का सुरळीतपणे सुरू आहे? नाही, काल 4 वाजल्यानंतरच वीज पुरवठा बंद झाला होता। तो अजूनही आलेला नाहीये। त्यामुळे गावातील लोकांचं त्याच प्रमाणात त्यांचे मोबाईल वगैरे बंद आहेत। संजय, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर हे विज्युअल आहेत, ही दृश्य आहेत हिंगोलीची। आसना नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुरानं मोठं नुकसानही केलेलं आहे। पिकं वाहून गेलेली आहेत कित्येक एकरावरची। शेतकऱ्यांनी खरं तर मोठ्या आशेनं पेरणी केलेली होती, परंतु नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे। अनेक घरांमध्येही या पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे जिथे मिळेल तिथे लोकांनी आसरा घेणं, निवारा घेणं पसंत केलेलं आहे। घरं पाण्यात आहेत, लोकांनी रात्रभर गच्चीवरच मुक्काम केलेला आहे। विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झालेला आहे। काल संध्याकाळपासूनची लाईट गेली आहे, ती अजूनही परत आलेली नाहीये। सोबतच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतोय।